प्रभूची स्तुती असो आजच्या नवीन दिवसाबद्दल. आणखी एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे. तर चला मग आजच्या संदेशाला आपण सुरुवात करूया. आणि आजच्या संदेशाला मी शीर्षक दिलाय, पुढे जाण्यासाठी दुर्लक्ष करा. खरं तर आपण बऱ्याच वेळेला असं ऐकतो की आपण लक्ष दिलं पाहिजे. जसे की एखादा क्लासरूम असेल, शिक्षक असेल, तर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात की वर्गामध्ये लक्ष द्या. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर पुढे जाण्यासाठी तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि फक्त वर्गातच नव्हे तर मला वाटते आपल्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक लोक आपल्याला सल्ला देतात आणि ते सांगतात की लक्ष द्या. जसे की एखाद्याचं नवीन लग्न झालं असेल तर त्याला सल्ला दिला होतो की बायकोकडे लक्ष दे. बायकोला सल्ला दिला होतो की आपल्या नवऱ्याकडे लक्ष दे. गाडी चालवत असताना गाडीमध्ये बसलेले लोक आपल्याला सांगतात की रस्त्यावरती लक्ष द्या. ज्यावेळेस आपण हॉस्पिटलला जातो तर डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जर बँकेमध्ये आपण गेलो किंवा जर काही पॉलिसी उतरवणारे लोक असतील तर ते सांगतील की तुम्ही तुमचा विमा काढला पाहिजे. तुमच्या भविष्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या येणाऱ्या पिढीवरती तुम्ही लक्ष द्या. म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये असे लोक आपल्याला भेटतात आणि ते सल्ला देतात की विशिष्ट गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्याही ठिकाणी आपण पाहतो की लक्ष द्या असं सारखं सांगितलं जातंय. शाळा असेल, कॉलेज असेल, मंडळी असेल किंवा मोठमोठ्या सभा चालू असतात आणि ज्यावेळेस लोक गोंधळ घालतात, लोकांची मनस्थिती ऐकण्याकडे नसते, तर त्यावेळेस जे वक्ते असतात किंवा जे आयोजक असतात ते लोकांना सांगतात लक्ष द्या, इथे काय चालू आहे त्याकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. आणि मला वाटतं हे ठीकच आहे की आपण लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु कधी कधी आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी दुर्लक्ष करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि बघा, इथं मी तुम्हाला सुरुवातीला एक चित्र दाखवलं की किती हत्ती आहे आणि काही कुत्रे तिच्या अवतीभोवती आहेत आणि ती भुंकत आहे. आणि हिंदीमध्ये एक मुहावरा आहे, ज्याला आपण म्हण म्हणतो, एक म्हण आहे आणि ती अशी की हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. अर्थ असा आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती काहीतरी चांगलं काम करत असतो तर बरेचसे असे लोक आहेत तर त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. पण तर जो व्यक्ती खरोखर चांगली गोष्ट करत असेल, काहीतरी मोठी गोष्ट करत असेल, तर त्या माणसाने त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे किंवा जे लोक त्याच्या जीवनामध्ये नकारात्मक विचाराची पेरणी करताय, जे लोक त्याला नाव उमेद करताय, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे त्याच्या हिताचं असतंय. इथं तुम्ही जर पाहिलं की जर मन आपण शब्दशः घेतली की एखादा हत्ती रस्त्याने जात आहे आणि जात असताना काही कुत्रे भुंकत आहे, तर मला सांगा, तो हत्ती ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने चालायचं सोडून तो प्रत्येक एका कुत्र्याच्या पाठीमागे लागणार का हो? आणि पळत बसणार, त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांना शिक्षा करणार का? नाही करणार. कारण की त्याला माहित आहे की कुत्रे किती जरी भुंकले तरी माझं पुढे जाणं हे थांबवू शकत नाहीये. तर त्यामुळे जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे. असं म्हटलं जाते की कधी कधी काही गोष्टी एका कानाने ऐकायच्या असतात आणि दुसऱ्या कानाने त्या सोडून द्यायच्या असतात. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला सवय असते की आपण ऐकतो आणि ऐकलेल्या काही गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवतो. पण सगळ्याच गोष्टी ऐकायच्या नसतात. लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टीकडे कान देऊन लक्ष देण्याची गरज नसते. आणि आताच मी सांगितल्याप्रमाणे तेच वाक्य मी व्यवस्थित तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की लक्ष देणे जेवढे महत्वाचे आहे तितकेच काही वेळा लक्ष न देणे देखील महत्वाचे आहे. आणि पवित्र शास्त्रातील एका घडलेल्या घटनेमधून हे मी तुम्हाला सांगतो. बघा, मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की आपण काय करत आहोत आणि याची आपल्याला पूर्ण माहिती आहे आणि तशा स्थितीमध्ये जर कोणी येऊन नकारात्मक शब्दाने आपण जे काही चांगलं काम करत आहोत त्याला जर अडथळा आणून पाहत आहे, तर मला वाटते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या हिताचं असते. पवित्र शास्त्रात एक प्रसंग असा सांगितलाय की प्रभू येशू ख्रिस्त रस्त्याने जात होते आणि जात असताना याईर नावाचा एक सभास्थानाचा अधिकारी आला आणि तो प्रभू येशूच्या पाया पडून म्हणाला आणि त्याने विनवणी केली प्रभूला की माझी लहान मुलगी मरायला टिकली आहे आणि तिने बरे होऊन जगावे म्हणून तुम्ही येऊन तिच्यावरती काय करा, हात ठेवा. आणि मग त्या याईर नावाच्या व्यक्तीने रिक्वेस्ट केल्यामुळे प्रभू येशू त्या व्यक्तीच्या घराकडे जात होते. आणि जात असतानाच काही वेळानंतर असं झालं की त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरातील काही लोक तिथं आलेत आणि त्या लोकांनी काय केलेलं आहे तर इथं सांगितलंय की ते बोलत आहे इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. बघा, इथं ते जे लोक आहेत, यायराच्या घरातील माणसं जे आहेत, तर ते
नकारात्मक शब्द वापरत होते असं आपण इथे डायरेक्टली म्हणू शकत नाही. तर ते वस्तुस्थिती सांगत होते की मुलगी मेली आहे. हो, ही वस्तुस्थिती होती की मुलगी खरोखर मेली होती. परंतु ही वस्तुस्थिती असली तरी देखील प्रभू येशूला माहित होते की ते जाऊन त्या मुलीला मरणातून उठवणार आहेत. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की येशूने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाहीये. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये देखील अनेक लोक आपली वस्तुस्थिती आपल्याला दाखवून देतील. ते सांगतील तुम्ही गरीब आहात, गरीबच राहणार. ते सांगतील की तुम्ही या समाजातून जन्मला, त्या समाजात जन्मला, किंवा या गावात जन्मला, इथे जन्मला, आणि बरेचसे आपली पार्श्वभूमी ते काढतील आणि ते सांगतील की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकणार नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला आपल्यावरती आत्मविश्वास असेल तर आपण त्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि ज्या मार्गाने जायचं आपण निवडलंय त्या मार्गाने, त्या ध्येयाने आपण जाणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण पुढे पाहतो की प्रभू येशू गेले तिथे, त्यांनी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं आणि जाऊन या मुलीला मरणातून उठवलेला आहे. आणखी पवित्र शास्त्रातील दुसरा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. नेहम्या नावाचा एक व्यक्ती होता आणि ज्यावेळेस त्याने यरुशलेमच्या पडलेल्या भिंती बांधण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात केली, तर पवित्र शास्त्र सांगते की सनबल्लत, टोबिया, गेशेम आणि आणखी असे काही त्याचे शत्रू होते. म्हणजे शत्रू ते सुरुवातीपासून होते असं नाहीये. तर नेहम्याने चांगलं काम हाती घेतलं आणि ते लोक त्याच्या विरोधात गेले. त्यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे त्याचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु बऱ्याच वेळेला आपण पाहतो की नेहम्याने त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की 52 दिवसात त्या भिंती बांधून पूर्ण झालेल्या आहे. आणि कधी कधी देवाचं वचन आपल्याला सांगते की देव देखील दुर्लक्ष करतो. म्हणा, देव दुर्लक्ष करतो. होय, देव दुर्लक्ष करतोय. योबाचं पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही, सर्व समर्थ तिच्याकडे लक्ष देत नाहीये. व्यर्थ प्रार्थना, व्यर्थ बडबड याकडे देव दुर्लक्ष करतोय. आज आपल्या जीवनामध्ये देखील अशा काही व्यर्थ गोष्टी असतील ज्या आपल्या कानावरती येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी माझ्या काही उपयोगाच्या नाही, ह्या ऐकून मला काही फायदा होणार नाहीये, तर मी नाउमेदच होणार आहे, मला त्याचा त्रास होणार आहे, मानसिक त्रासामधून मला जावं लागणार आहे. यापेक्षा त्या गोष्टी न ऐकलेलंच बरं आहे. एक सोपी गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. एकदा असं झालं की एका विहिरीपाशी एक छोटस झुडूप होतं आणि त्या झुडपावरती काही बेंडकं बसली होती आणि अचानकपणे तोल जाऊन एक बेंडूक त्या विहिरीमध्ये खाली पडलं आणि त्या विहिरीमध्ये फार घाण होती आणि शेवाळ साचलेलं होतं. पाणी देखील फार घाण होतं, दुर्गंधी येत होती. आणि मग बाकीचे जे 4-5 वरती राहिलेले बेंडकं होते ते आपसामध्ये बोलू लागले, आता हा खाली पडलेला आहे, आता हा काही वरती येऊ शकत नाही, तो संपलेला आहे. आणि मग ते खाली जो असलेला बेंडूक आहे तो त्या विहिरीमधून वरती येण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू ज्या पायऱ्या होत्या त्या एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवरती, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवरती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. पण ही जी बेंडकं आहेत जी वरती होती ती ओरडायची आणि तिला सांगायची, अरे तू येऊ शकत नाही, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको, तो आता संपलेला आहे, होईल तितके दिवस तू तिथं आत त्या विहिरीमध्येच राहा आणि तुला वरती येणं काही शक्य नाही. मोठमोठ्याने ओरडू लागले, त्याला सांगू लागले, प्रयत्न करू नकोस आणि कदाचित तुझी उडी जर व्यवस्थित पडली नाही पुढच्या पायरीवरती तू खाली पडशील, परत तुला त्रास होईल आणि तू मरशील, तर आहे तिथं शांत राहा, असं ते त्याला सांगत होते. परंतु हे जे खालचं बेंडूक आहे तर तो काय करत होता, बेंडूक वरती उड्या मारत 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 वरती जात होता आणि शेवटी हे बेंडूक त्या विहिरीमधून बाहेर पडलं. आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे आम्ही याला एवढं ओरडून सांगत होतो की तू काही प्रयत्न करू नको, तू यशस्वी होणार नाही, तिथं जर तुझी उडी चुकली तर तू खाली पडशील आणि तुला जास्त त्रास होईल, तुला मरावं लागेल. आणि हे सगळे ते बेंडकं त्याच्याशी बोलत होते की आम्ही तुला एवढं ओरडून सांगत होतो की बाहेर येऊ नको म्हणून, आणि तू आमचं का ऐकलं नाहीयेस. आणि मग ते खाली पडलेलं जे बेंडूक आहे ते म्हणाला, मला असं वाटलं की तुम्ही मला एनकरेज करत आहात की चल वरती ये, तू येऊ शकतोस, चल वरती ये, तू येऊ शकतोस. आणि मग ते म्हटले, असं कसं तुला वाटलं, आम्ही तर तुला डिस्करेज करत होतो की नाहीये तू येऊ शकत नाही, तू पडला तर तू मरून जाशील. मग ते बेंडूक म्हणाला की अरे मला तुम्ही जे सांगितलं ते व्यवस्थित ऐकूच आलं नाहीये. बघा, लक्षात घ्या, कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही लोक ज्यावेळेस आपल्याला नाउमेद करतात तर असं आपण दाखवलं पाहिजे की आपल्याला त्यांचे शब्द ऐकू येत नाहीये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. या विहिरीमध्ये पडलेल्या बेंडक्याने वर असलेल्या बेंडकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला असं वाटलं की ते त्याला इन्करेज करत आहे. ते खरं तर डिस्करेज करत होते, पण याला असं वाटलं की ते त्याला इन्करेज करत आहे आणि शेवटी तो बाहेर आलेला आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकाव्यात, सगळं काही जाणून घ्यावं आणि तिथेच गफलत होते. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आपल्याला सर्व काही जाणून घेण्याची गरज नाही, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. उपदेशक 7:21 मध्ये म्हटलेलं आहे, बोललेल्या सर्व शब्दांकडे
लक्ष देऊ नकोस. देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्या शाप देताना तू ऐकशील. कधी कधी ह्या गोष्टी नको करायला. कधी कधी आपल्याला जाणून घ्यायचं असतं की सगळे लोक माझ्याविषयी काय म्हणतात. पण एक गोष्ट जाणून घ्या, सर्वच लोकांचं आपल्याविषयी सकारात्मक मत नसणार आहे. सगळेच लोक आपण करत असलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करतील असं नाहीये. म्हणून सगळ्यांचंच आपल्याविषयी अभिप्राय काय आहे, मत काय आहे हे जाणून घेणं देखील कधी कधी आपल्याला महागात पडू शकते. म्हणून जसं आपण जगत आहोत तसं पुढे गेलं पाहिजे. जे सकारात्मक गोष्टी आपल्यासाठी आहेत तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. कारण पवित्र सांगतं की बोललेल्या सर्व शब्दाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सगळ्यांचं जर आपण ऐकत बसलो तर पुढे जाणं हे अवघड होते. आणि खास करून बरेचसे लोक जे बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष न देणं हे अधिक आपल्या हिताचं आहे. आणि बघा आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. योबाचं उदाहरण. योबाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळेस तो आजारातून जात होता तर आजारातून जात असताना त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही देवाचं नाव सोडून द्या आणि मरा. ऍक्च्युली हा जो सल्ला आहे ना जो योबाला त्याच्या बायकोने दिला होता तर तो त्याच्या विश्वासाला तडा देणारा होता, त्याला दुखवणारा होता. आणि म्हणून त्याने काय केलेलं, आपल्या बायकोचं ऐकलं नाही. लक्षात घ्या, जर योबाने आपल्या बायकोचं ऐकलं असतं, तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं असतं की होय तू सांगत आहे ते बरोबर आहे, आता मी काय केलं पाहिजे, देवाचं नाव सोडून दिलं पाहिजे आणि मी मेलं पाहिजे, तर त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये एका वेगळ्या अर्थाने असतात किंवा पवित्र शास्त्रात त्याचा उल्लेखही नसतात. त्याने आपल्या बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. याचा अर्थ आपण आपल्या बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं असं मी शिकवत नाहीये. तर काही प्रसंगी इथं फक्त योबाचं एक उदाहरण आहे की त्यावेळेला ती त्याला चुकीचा सल्ला देत होती आणि प्रत्यक्ष त्याला सांगत होती की तू देवाला विरोध कर, काहीतरी मोठी चुकीची गोष्ट करायला सांगत होती. आणि म्हणून योबाने काय केलेलं आहे, आपल्या बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बघा आणखीन एक उदाहरण इथं तुम्हाला सांगू शकतो आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रभू येशूना ज्यावेळेस वधस्तंभावरती टांगण्यात आलं त्यावेळेस अनेक लोक तिथून येता जाताना ते म्हणत होते की 3 दिवसात मंदिर बांधणाऱ्या तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतरू नये. प्रभू येशू ख्रिस्त येऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं नाहीये. तसं करणं म्हणजे त्यांचा उद्देश पूर्ण न होणे असं झालं असतं. आणि म्हणून प्रभूने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये दिन प्रतिदिन अशा काही गोष्टी येतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपला फायदा होतो, नाहीतर तोटा होऊ शकतो. आणखीन एक उदाहरण सांगतो मोबाईलचं. आपण पाहतो की आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज येतात आणि कधी कधी अननोन मेसेजेस येतात ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, जो नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नाहीये, तर त्या लोकांकडून काही मेसेज येतात आणि काही मेसेजेस असे असतात की आपल्याला प्रलोभन देणार आहे की आमच्या XYZ कंपनीकडून तुमचा मोबाईल निवडण्यात आला, तुम्हाला एवढे लाखो रुपये मिळणार, एवढं गिफ्ट मिळणार, तेवढं गिफ्ट मिळणार. आणि मग बरेचसे लोक काय करतात, त्या मोहातला बळी पडतात आणि अनेकांना वाटते हा खरंच लकी ड्रॉ द्वारे माझा मोबाईल निवडण्यात आलेला आहे आणि ही एक विशिष्ट गोष्टी मला फार डिस्काउंट मध्ये मिळत आहे किंवा लाखो रुपये माझ्या वाट्याला येणार आहेत. आणि ते काही विशिष्ट लिंक वरती क्लिक करतात आणि क्लिक केल्यानंतर काही आठवड्यामध्ये किंवा काही महिन्यामध्ये म्हणा किंवा काही दिवसामध्ये, काही तासामध्ये, काही सेकंदामध्येच अशी काही घटना घडते की त्यांच्या बँकेतील बरेचसे पैसे निघून जातात, म्हणजे गायब झाल्यासारखं होऊन जाते. आणि त्यांच्या नंतर लक्षात येते की अरे मी त्या विशिष्ट लिंक वरती क्लिक केल्यामुळे हे झालेलं, त्यांची फसगत होते. हे का झालं माहितीये का, लक्ष दिल्यामुळे. म्हणजे त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला नको. ज्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या समोर येतात आणि आपल्याला मोहात टाकण्याचा प्रयत्न करतात, असे मेसेजेस जे आपल्याला टेम्प्ट करतात, प्रलोभन असते ते एक प्रकारचा तो एक सापळा रचलेला असतो आणि त्या सापळ्याकडे आपल्याला दुर्लक्ष केलं पाहिजे आणि बाजूला जाणं गरजेचं आहे. परंतु अनेक लोकांना पैसा हवा असतो आणि मग त्याच्या लिंकवरती क्लिक करतात आणि ते फसले जातात. दुर्लक्ष करणं हे आपल्यासाठी हिताच असते. अनेक लोकांना जे मेसेज येतात ते त्या मेसेजकडे दुर्लक्ष करतात, त्यांना डिलीट करतात किंवा त्या लोकांना ब्लॉक करतात आणि हेच व्यवस्थित आहे. या सगळ्यांची सुरुवात आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये झाली. ज्यावेळेस सर्व काही व्यवस्थित होतं तर त्यावेळेस शत्रू सैतान सापाच्या रूपाने तिथे आला आणि त्याने काय केलेलं आहे, त्या बाईला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने त्या बाईच्या मनामध्ये शंका उत्पन्न केली. ती म्हणाली तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, ते खरे आहे का? आणि या बाईने इंटरेस्ट दाखवला, जिचं नाव हवा आहे, आणि तिने इंटरेस्ट दाखवला, तिने त्यावरती विचार केला आणि मग आपल्याला माहितच आहे की पापाने जगामध्ये प्रवेश केला. जर तिने त्या सापाच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं असतं तर जगामध्ये पापाने प्रवेश केला नसता. देवाच्या प्रियानो, बऱ्याच वेळेला काही गोष्टींकडे ज्यावेळेस दुर्लक्ष करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंच पाहिजे.
जर आपण दुर्लक्ष करत नाही तर त्याचे अनेक तोटे आपल्याला भोगावे लागतात. दुर्लक्ष करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या संदेशामधून आपण लक्षात ठेवूया की प्रभू आपल्याला सांगत आहे की काही विशिष्ट गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलंच पाहिजे. आणि संत पौल याविषयी असं म्हणतो फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये 3 अध्याय वचन 13 मध्ये तो म्हणतोय की मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणीकडे मी धावतो. हेच एक माझे काम आहे. त्याच्या जीवनामधील अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याविषयी तो म्हणतोय की मागील गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत आहे. आपल्या सगळ्यांना शौलाची पार्श्वभूमी माहिती आहे, ज्याला पौलही म्हणतात. तर त्याची पार्श्वभूमी म्हणजे पूर्वी एकेकाळी तो प्रभूच्या मंडळीचा छळ करायचा आणि त्यांना त्रास द्यायचा, त्यांना तुरुंगात टाकायचा. पण या सगळ्या गोष्टी त्याने अजाणतेपणे केल्या. त्या सर्व गोष्टी तो आता विसरून गेलेला आहे आणि तो आता नवीन जीवनामध्ये चालत आहे. बऱ्याच वेळेला कधी कधी काय होतंय की आपला भूतकाळ म्हणजे कधी कधी असं असू शकते की आपलं प्रभूमध्ये येण्याच्या पूर्वीचं जीवन अगदी अत्यंत वाईट असं असू शकते. पण बऱ्याच वेळेला आपण त्या भूतकाळामध्ये त्या वाईट गोष्टीमध्ये राहतो. बऱ्याच वेळेला कोणीतरी आपल्यावरती अन्याय केलेला असतो आणि सारखं त्या गोष्टी आपल्याला टोचत राहतात. काही असेल, आपण एखाद्यावरती अन्याय केला असेल, कोणीतरी आपल्याला वरती अन्याय केला असेल, आपण कोणाचं तरी मन दुखवलं असेल, कोणीतरी आपलं मन दुखवलं असेल. अनेक अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. कोणीतरी आपला विश्वासघात केला असेल किंवा आपण कोणाचा तरी विश्वासघात केला असेल. काहीही पण असू शकते. कोणीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट केलं असेल किंवा आपण कोणाचं तरी वाईट केलं असेल. पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ज्यावेळेस आपण सारखं त्याच्यावरती मनन करतो, तो भूतकाळ आपल्याला पुढे जाऊ देत नाही. जर आपल्याला भविष्यात पुढे जायचं असेल तर कधी कधी त्या भूतकाळाकडे दुर्लक्ष करणं हे समंजसपणाचं ठरू शकते. हे अवघड आहे. परंतु जर आपण त्या भूतकाळाकडे, जो चुकीचा भूतकाळ आहे, त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तरच भविष्यात पुढे जाणं हे अगदी सहज शक्य होऊ शकतं. आणि माझा विश्वास आहे निश्चितच देव तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याकरता आणि तुमच्या जीवनात वर्तमान काळात आणि भविष्य काळात ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी नक्कीच सहाय्य करेल. देव तुम्हाला आशीर्वाद. थँक्यू.